नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम सर्व मित्र आणि मैत्रिणींना आज होळीच्या खूप खूप शुभेच्छा। मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आताही घरामध्ये मुकादमांच्या सर्व होळीची तयारी सुरू असते आणि तेवढ्यात माही येते कारण माहीला होळीला काय करत असतात हे कधीही आता माहिती नसतं, म्हणून तिला आता हे थोडंसं वेगळंच वाटतं। तेव्हा आता ती सीमाला विचारते की क्यूट आंटी, अगं हे सगळं काय सुरू आहे? तेव्हा आता सीमा सांगते की अगं आपल्याला होळी पेटवायची आहे, म्हणून होळीची तयारी ही सर्व सुरू आहे। तर त्यावर आता माही म्हणते की होळीला ही सर्व लागतं का? कलर्स लागतात होळीला। त्यावर आता सीमा म्हणते की अगं तू म्हणते तर त्याला रंगपंचमी म्हणतात आणि खरंच तुला होळीमध्ये काय करतात याबद्दल खरंच माहिती नाही, म्हणजे होळीबद्दल माहितीच नाही का? आणि थांब, मी तुला होळीबद्दल सगळं काही सांगते, कारण होळीमध्ये काही असे लाकडं पेटवतात। असे म्हटले जाते की आपण होळीमध्ये आपले सगळे काही वाईट कृत्ये, वाईट विचार, आपली सगळी दुःख त्यामध्ये टाकून द्यायची, म्हणजे ह्या सगळ्या वाईट गोष्टींची राख होऊन जाते। आणि माहिती आहे का, वसंत ऋतू चालू होतो आणि हिवाळा संपतो। अगं तुला पळसाच्या झाडाबद्दल माहिती आहे का? मोठं झाड असतं आणि त्याला केसरी फुलं येतात, सगळीकडे बहर येतो, वातावरण इतकं छान दिसतं, इतका सुंदर असा बहर आलेला असतो। माही आता बारकाईने हे सर्व ऐकत असते आणि तिचं लक्ष आता आनंद आणि मयुरी या दोघांकडे असतं। तेव्हा मात्र आता सीमा म्हणते की अगं आणखीन एक गोष्ट, कारण रात्रीची जी थंडी असते तर त्यात आपली जी थंडी आहे तर ती बंद होऊन जाते। त्यावर आता लगेच शशिकांत म्हणतो की होळीचा दिवस म्हणजे थंडीचा शेवटचा दिवस, त्यानंतर आता उन्हाळ्याची साथ सुरू होते। त्यावर आता माही लगेच हे सर्व ऐकून म्हणते की हो, तर लगेच काका म्हणतात की हो माही, तुला माहिती आहे का, जी होळी पेटवली असते ना, त्या होळीमध्ये नारळ, रताळे, बटाटे अशा सगळ्या वस्तू ह्या आपण भाजून टाकण्यासाठी टाकतो। त्यावर त्याला माही उठते आणि काकांजवळ येते आणि विचारते की हॅलो काका, रताळे मीन्स हॉट्स दॅट्स? तर लगेच आजी म्हणते की अगं रताळे म्हणजे स्वीट पॅटेटो, ते तुम्ही डाएट मध्ये खातात ना त्याला म्हणतात। तर माही लगेच म्हणते की हो ओके। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की ह्या पोरांना आजकालच्या काय कळणार, आणि आई बघ ना, लहानपणी जेव्हा आम्ही पेटत्या होळीमध्ये असा हात टाकून नारळ काढून घ्यायचा। त्यावर तर लगेच काका म्हणतात की हो, नंतर लगेच माझ्या हातामध्ये द्यायचा तू। तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचं गोड हसू येतं। त्यावर तर लगेच अभि विचारतो की काका अहो ते काय असायचं, आपण असे बोंबा मारायचो? त्यावर आता शशिकांत लगेच म्हणतो की अरे हो ना, नारळ जेव्हा आम्ही काढून घ्यायचो त्यावर असा बोंबाबोंब करायचो आणि पळत सुटायचो। त्यावर लगेच आजी म्हणते की हो ना, शशिकांत तर पहिल्यापासून अंतरंगीच होता। काका लगेच म्हणतात की हो, अजून सुद्धा तो तसंच आहे। त्यावर आता शशिकांत म्हणतो की आई पण अगं त्यावेळेची काय मजा होती, आणि ह्यावेळेस सुद्धा आजची होळी आपण तशीच साजरी करूया। त्यावर आता लगेच माही म्हणते की हो, मी सुद्धा आता बोबो बोबच करणार। तर नैना म्हणते की अगं बोबो नाही, या होळीमध्ये एडापिडा नष्ट होऊन जाऊन दे अशी प्रार्थना करायची असते। तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं माही, हे सुद्धा असं असतं की जो काही बायकोने होळीमध्ये टाकलेला नारळ आहे तर तो नवऱ्याने काढून खाल्ला तर तो चांगला असतो। तेव्हा मात्र आता माही विचारते की असं सुद्धा असतं का? त्यावर आता सीमा म्हणते की अगं ऐक ना, अख्ख्या महाराष्ट्रात पुरणपोळी, त्यावर तुपाचा बेत आणि कटाची आमटी, खरंच काय लागते यार। पुरणपोळी आणि जे काही भरड धान्य असतात ना, त्याचे जे काही तळण्याचे पदार्थ आहे ते सगळे करत असतात। त्यावर आता माही म्हणते की हो ते सगळं ठीक आहे, जर आता मी होळीमध्ये नारळ टाकला तो अक्षयला कसं कळणार की तो नारळ मीच टाकलेला आहे म्हणून? तेव्हा शशिकांत लगेच उठतो आणि चला चला लवकर होळी पेटूयात, चला लवकर चला, म्हणून तो काकांच्या हाताला धरतो आणि बाहेर जात असतात। त्यानंतर आता इकडे रमा ही सरबत पित असते, तर ती म्हणते ऐका ना प्लीज, मला कसतरी होतंय, मला सरबत नाही प्यायचं। तेव्हा देविका म्हणते की हो सरबत पिऊन घे। तेव्हा रमा म्हणते की हो प्लीज ऐका ना, मला कसतरी होतंय। तर देविकाला हसू येत आणि तेवढ्यात एक मुलगा येतो आणि तो गाठी वगैरे नारळ घेऊन आलेला असतो आणि तो आता लगेच देविकाला विचारतो की मॅडम आज होळी आहे, त्यामुळे तुम्हाला काही गाठ्या आणि हे नारळ वगैरे होळी टाकण्यासाठी पाहिजे का? तर देविका म्हणते की नाही नको, आम्ही सर्व अगोदर घेऊन आलेलो आहोत। त्यावर तर देविका त्यांच्यावरच ओरडते की तुम्हाला आतमध्ये कोणी सोडलं? तेथे गेटवर लिहिलेलं आहे की विक्रेत्यांना आतमध्ये येण्यासाठी परवानगी नाही म्हणून, मग तुम्ही आतमध्ये का कसे आलात, कोणी सोडले तुम्हाला? त्यामुळे चला आता तुम्ही निघा। आणि तेवढ्यात देविकाला फोन येतो, देविका आता बाहेर बोलतच जाते
आणि तेवढ्यात रमा उठून तो नारळ हातामध्ये घेते आणि परत टेबलवर जाऊन बसते, कारण तिला आता ते पावडर मिक्स करून जी काही सरबतात दिलेली असते तर तिला आता काही असं समजतच नाही, परंतु तरीसुद्धा दरवर्षी करायची त्याप्रमाणे तो नारळ घेते आणि त्या नारळावर तेथे जी काही लिंबाची फोड पडलेली असते ती उचलते आणि त्यावर हर्ट असं काढते। तेव्हा मात्र आता तो माणूस तिला विचारत असतो की अहो ताई, तुम्ही तो नारळ घेतात ना, आणि तो नारळ जर तुम्ही घेतला नाही तर तो वायला जाणार आहे। तेव्हा आता रमा म्हणते की नाही जाणार। तेवढ्यात देविका आतमध्ये येते आणि त्या माणसावर पुन्हा ओरडते की काय अजून सुद्धा तुम्ही गेला नाहीत का। तेव्हा आता तो माणूस म्हणतात की अहो त्या ताईंना नारळ घ्यायचा आहे, तर देविका म्हणते की काही घ्यायचं नाही, निघा आता तुम्ही। आणि रमाच्या हातातून तो नारळ घेते आणि त्या माणसांचा तो नारळ देऊन टाकते। तेव्हा तो माणूस लगेच निघून जातो आणि तेवढ्यात मात्र आता जो काही तो नारळवाला असतो तो मात्र इकडे मुकादमांच्या घरी येतो। नैना बाहेर असते आणि नैनाचं काहीतरी असं सुरू असतं। तेव्हा लगेच तो म्हणतो की अहो ताई, नारळ तुम्हाला घ्यायचे आहे का। तेव्हा लगेच आता नैना म्हणते की अय बाई माझी, काही होळीला नारळ पण असतात का। तेव्हा आता ते काका म्हणतात की हो हो, होळीला नारळ सुद्धा घेतात, कारण होळीमध्ये नारळ टाकायचे असतात। तेव्हा आता नैना खूप काही नारळ घेते आणि त्यात म्हणजे रमाने ज्या नारळवर हर्ट काढलेला आहे तर तो नारळ सुद्धा आता येथे मुकादमांच्या घरी आलेला असतो आणि नैना तो नारळ सुद्धा घेते। त्यानंतर आता इकडे ही माही किचन मध्ये असते आणि ती हातात ऑरेंज कलरची डाळ घेते आणि हिला मसूर डाळ म्हणतात। त्यानंतर जी काही बारीक तूर डाळ आहे ती तूर डाळ घेते आणि हिला काय म्हणतात, आता प्रत्येक डाळी ती ओळखत असते आणि आता खुश होते, कारण मला आता हे ओळखणं जमलंच, मी थोड्या दिवसात आता मी म्हणजे रमा बनेनच आणि त्याला ते काय म्हणतात म्हणजे मी ते होईलच। तेवढ्यात नैना तेथे येते। नैना म्हणते की अगं सुगरण म्हणतात, तर माही म्हणते की हो मी थोड्या दिवसात सुगरण होईलच। आणि तेवढ्यात नैनाच्या हातात ते नारळ असतात, तर माही विचारते की काय ग हे काय आहे, तर नैना म्हणते की नारळ आहे, दारावर आले होते विकायला, घेतले विकत। होळीत व्हायला नारळ लागतात आणि सीमा काकूंनी जर विचारलं तर त्यांना सांग की नारळ घेतलेत म्हणून। तेव्हा माही म्हणते की सांगते बर का, आणि त्यातील एक नारळ आता ही माही उचलते आणि विचारते की ऐक ना, यातील एक नारळ मी आता घेऊ शकते का होळीत टाकण्यासाठी, कारण रमा म्हणून काहीतरी करायचे असते त्यासाठी। तेव्हा लगेच नैना म्हणते की हो आणि थांब मी आलेच, म्हणून नैना बाहेर निघून जाते। तेव्हा आता माही तो नारळ हातात घेते ज्या नारळवर रमाने हर्ट काढलेला असतो आणि माही आता विचार करते की अक्षयला कसं कळेल की हाच नारळ मी त्याच्यासाठी घेतलेला आहे म्हणून। आणि त्या नारळावर जे काही रमाने ते हर्ट लिंबाच्या रसाने काढलेलं असतं तर ती चाकू घेते हातात आणि त्यावर आणखीन ती थोडंसं कोरते आणि तेव्हा तो हर्ट तयार होतो। तेव्हा आता माहीला तो खूप छान असं वाटतं, ती खुश होते। त्यानंतर आता बाहेर अक्षय हे सर्वजण अगदी होळीच्या पूजेसाठी खूप छान तयार झालेले असतात। सर्वांना आता होळी ही पेटवायची असते। सगळं काही डेकोरेशन इतकं छान होतं आणि होळी सुद्धा सुंदर अशी सजवलेली असते। त्यावर आता माही सुद्धा खूप छान तयार होते आणि सीमाला ती बाजूला घेते आणि विचारते की क्यूट आंटी, अगं पूजा कशी करायची असते, मला तर खरंच काही येत नाही। त्यावर आता सीमा म्हणते की अगं तू फक्त उलट्या फेऱ्या मारू नको, एवढं कर मात्र, आणि हे बघ घड्याळाचे काटे जसे फिरतात ना तशा होळीला प्रदर्शना घालायच्या आणि त्यानंतर हळद कुंकू व्हायचं आणि त्यानंतर होलिका मातेला नमस्कार करायचा आणि आपल्या मनात जे काही आहे ते सगळं काही मागायचं, अगदी मनापासून प्रार्थना करत, आणि त्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि नारळ होळीमध्ये टाकून द्यायचा। तेव्हा माही इतकी खुश होते, म्हणजे नारळ टाकायचा आणि मी टाकलेला नारळ हा म्हणजे होळीमध्ये टाकल्यानंतर तो अक्षय शोधणार। तर सीमा खुश होऊन म्हणते की हो हो, आणि हे बघ उद्या रंगपंचमी सुद्धा आहे। तेव्हा लगेच माही म्हणते की हो, रंगपंचमी खेळण्यामध्ये ते मी तर खूप असे एक्सपर्ट आहे आणि हे बघ लक्षात घे, उद्या तुझ्या पहिल्या मुलाला रंग मात्र मीच लावणार। तेवढ्यात शशिकांत सीमाला आवाज देतो की सीमा अगं चल ना, होळीची पूजा करायची आहे, चल लवकर, होळी पेटवण्याची वेळ झालेली आहे, चला बरं। तर माही आवाज देते की हो आलो। तर सीमा लगेच पूजेचे ताट घेते। अक्षय आता हातामध्ये आता ते जळतं लाकूड घेतो आणि होळी पेटवतो। तेव्हा आता सर्वजण अगदी आनंदाने होळीला नमस्कार करतात आणि ते ओरडतात ना, अबब असं ते ओरडतात। तेव्हा सीमा ही माहीला हळदी कुंकू व्हायला सांगते। तर आता सर्वजण देवाला नमस्कार करीत असतात होळीला। त्यानंतर आता नैवेद्य होळीला दाखवलं जातो। तर माही थोडीशी बाजूला येते आणि जो काही तो नारळ आहे तो नारळ आता ती घेते आणि ते नारळाचं ताट घेऊन सीमा, मयुरी आणि या सगळ्यांच्या हातामध्ये एक एक नारळ देते। प्रत्येक जणी आपापला नारळ घेतात आणि नमस्कार करून आता होळीला पाणी वगैरे घालतात। पाण्याचे जे काही ते आता गरके घेत असतात। तर आता माही खुश होऊन अक्षयकडे एकटक बघून हसते, तर अक्षय
सुद्धा खूप खुश असतो। त्यानंतर आता मनोभावाने होळी मातेला नमस्कार केला जातो। होळीची पूजा ही संपन्न होते। त्यावर आता शशिकांत म्हणतो की चला सगळ्या पुरुषांनी एकदा लक्ष द्या, आपापल्या बायकांनी जो काही होळीत नारळ टाकलेला आहे आणि जो कोणी पुरुष तो नारळ ओळखून काढेल आणि जो हे खोबरं खाईल तर तो पुरुष लकी समजला जाईल। आणि चला बघूयात की कोणाकोणाला आपल्या बायकोने टाकलेला नारळ मिळतोय। तर त्यामुळे चला शोधायला तर सुरुवात करूयात। तर अक्षय लगेच खुशून मनात म्हणतो आता बायकोने टाकलेला नारळ हा शोधायचा म्हणजे हा तर खूप असा मोठा टास्क आहे। त्यानंतर आता इकडे देविकाच्या घरी आता जे वकील आहे आणि जे इन्शुरन्स आहे त्याचे जे काही पेपर्स आहे तर सर्व प्रॉपर्टी आता देविकाला तिच्या नावावर करायची असते, म्हणून ती आता ही प्लॅन सर्व करत असते। आणि तेवढ्यात ते आता घरी आलेले असतात। देविकाला विचारतात की तुमची मुलगी ती माही कुठे आहे आणि खरं तर तिचे वडील गेल्यापासून तुम्हाला हे सर्व सांभाळायला खूप कठीण जात असेल, परंतु बिझनेस मात्र तुम्ही खूप छान सांभाळला बरं का। आणि आता फक्त आम्हाला एवढंच बघायचं आहे की तुमची मुलगी कधी टेक ओव्हर करते। तेव्हा आता देविका अगदी खुश होऊन तिच्या मनात काहीतरी वेगळे असते आणि मुद्दाम यांच्यासमोर नाटक करत म्हणते की खरं तर मी सुद्धा आतुरतेने मी वाटच पाहते की कधी माझी मुलगी माही हे कधी टेक ओव्हर करते ते। आणि तेवढ्यात आता नील खाली येतो। सर्वजण आता नीलकडे पाहत असतात। तर देविका आता नीलकडे अगदी घाबरूनच पाहते। नील थोडासा असा गडबडलेला असतो आणि घाबरलेला दिसतो। तेव्हा आता जे काही ते वकील आहे तर ते विचारतात की काय झालं, सर्व तर ठीक आहे ना। आणि देविका आणि नीलचा हा प्लॅन असतो। देविका आता नाटक करत म्हणते आणि चेहरा थोडासा असा गंभीर करते आणि खरं तर माही खरंच खूप चांगली मुलगी आहे। तेव्हा लगेच आता रमा आतून आवाज येते की कोण आलं खाली, अक्षय आला का? कारण आता यामध्ये जे काही आता ह्या रमाला कसं बदलवण्याचा जो काही प्लॅन असतो हा देविका आणि नीलचा असतो आणि तशी आता रमा वागत असते। पावडरमुळे आता रमाला काही कळत नसतं की नक्की तिच्यावर काय परिणाम होतो आणि ती कशी वागते ते। नील लगेच धावत आता जातो आणि म्हणतो की माही जरा सावकाश। आणि यांनी आता ह्या रमासोबत जे काही आता माहीची स्टाईल वगैरे केलेली असते, कारण माहीचे कपडे तिला घातलेले असतात, केसांची स्टाईल सुद्धा अगदी तशीच केलेली असते आणि तिला काहीच कळत नसतं की नक्की ती कशी वागते ते। आणि अगदी दारू पिल्यासारखं ती आता तिचे झोकांडे जात असतात। तेव्हा नील तिला धरतो आणि ह्या लोकांसमोर जे काही नाटक त्यांना करायचं असतं ते नाटक पूर्णपणे वर्क ते करतात। तेव्हा आता माहीला काही कळत नसतं की ती कशी वागते, काय बोलते। आणि जेव्हा नील आता रमाच्या हाताला धरून तिला त्या लोकांसमोर घेऊन येतो तेव्हा ते लोक सुद्धा आता अगदी वेगळ्याच पद्धतीने रमाची अवस्था पाहतात आणि या सगळ्यांना सुद्धा आता असंच वाटलं पाहिजे की ही माही आहे म्हणून। तेव्हा देविका आता नाटक करत रमाला धरते आणि माही अगं सावकाश आणि तिला सोफ्यावर बसवलं जातं आणि देविका आता इतकं प्रेमाने जशी ती तिची खूप काळजी घेते आणि माही अगं सांभाळ स्वतःला। तेव्हा नील म्हणतो की अगं माही कोण आलं बघ। आणि आता ही आपली रमा आहे तर ती आता त्या माहीच्या रूपामध्ये अगदी माहीच दिसते, कारण यांनी तिच्याबरोबर केलेलेच तसे असतं। सगळं काही आता तिचा मेकअप आहे पूर्णपणे माहीची स्टाईल केलेली असते। तेव्हा आता रमाला तर काही कळत नसतं की नक्की हे आपल्यासोबत काय करतात ते। तेव्हा वकील साहेब विचारतात की हॅलो माही। तेव्हा माहीला काहीच कळत नसतं, तिला काही तिचे अगदी झोकांडे जात असतात। त्यानंतर आता इकडे सर्वजण नारळ शोधायला होळीमध्ये लगेच पुढे येतात आणि हातामध्ये ते लाकडं घेतात आणि आता शशिकांतला पहिला नारळ मिळतो। तेव्हा आता लगेच आता शशिकांत खुशून म्हणतो की आई नारळ मिळाला आणि होळीचा आशीर्वाद मला मिळाला आणि जय होलिका माते म्हणून आता मोठ्याने ओरडतो। त्यानंतर आता अक्षय सुद्धा रमाने टाकलेला नारळ शोधत असतो आणि तो नारळ सुद्धा त्याला सापडतो। तेव्हा आता लगेच अक्षय ओळखतो आणि त्यावर जे काही हर्ट आहे ते बघून आता अक्षय म्हणतो की 100% हे सर्व काही रमानेच केले, म्हणून आता अक्षयने पूर्णपणे रमाने बनवलेला योगायोगे देवकृपेने मात्र आपल्या अक्षयपर्यंत तो नारळ पोहोचलेला असतो। आणि तेवढ्यात मात्र आता सीमा माहीच्या हातात एक नारळ देते आणि तो नारळ माहीने टाकलेला असतो। तेव्हा लगेच आता इकडे अक्षय इतका खुश असतो आणि तेवढ्यात माही आता धावतच अक्षय जवळ येते। तर अक्षय म्हणतो की अगं हे बघ रमा, मला जे काही तो नारळ होळीमध्ये टाकला तो मिळाला आणि तू जे काही त्यावर स्ट्रिक केलेली आहे ना ती सुद्धा मी ओळखली। तेव्हा आता कसली स्ट्रिक असं जेव्हा ती विचारते तर अक्षय म्हणतो की काय तुला माहिती नाही? माहिती नसल्यासारखं का विचारते, काय
अगं तू तर लिंबाच्या रसाने नारळावरती हार्ट काढलास, जेणेकरून मी तो नारळ ओळखू शकेल हो की नाही. आणि थांब मी तुला खोबरं भरवतो. तर आता माही पाहतच असते. माही आता विचार करते की मी लिंबाच्या रसाने असं काही केलेलं नाही आणि अक्षय नेमकं काय म्हणतो. तेव्हा अक्षय आपल्या हाताने खोबरं तिला भरवतो. तेव्हा आता माही विचारत असते की हा कोणत्या स्ट्रिक बद्दल बोलतो. इतर लिंबाने खरंच काही लिहिलेले नाही, मग नक्की अक्षय काय म्हणतो. त्यावर आता अक्षय माहीला म्हणतो की अगं पण तू आता मला भरव ना. तेव्हा माही लगेच नारळाचा तुकडा आहे तो घेते आणि अक्षयला प्रेमाने भरवते. जो काही आता माहीने हर्ट काढलेला असतो तो तिने चाकूने काढलेला असतो आणि इकडे जो काही आपल्या रमाने लिंबाच्या रसाने काढलेला असतो तो नारळ सुद्धा आता अक्षयने ओळखलेला असतो आणि तोच नारळ लिंबाच्या रसाने काढलेला अक्षयला हाती लागलेला असतो. तेव्हा आता हा जो काही चाकूने हर्ट काढलेला नारळ आहे तो माहीकडे असतो. तेव्हा माही आता विचारत पडते की जो काही हर्ट मी नारळावर काढला होता तो नारळ तर माझ्याकडे आहे, मग अक्षय कोणत्या नारळाबद्दल मला म्हणतो आणि लिंबाच्या रसाने कोणता असा नारळ आहे की तो अक्षयला मिळाला असेल, म्हणून ती आता जरा विचारतच पडते. त्यानंतर आता ती इकडे नयनाकडे रूममध्ये येते आणि नैना आता तेथे बसलेली असते. तर माही विचारतच असते की नक्की असं कसं झाले असेल. तर तिच्या हातामध्ये तो नारळ असतो. तर ती नैनाला म्हणते की नैना हे बघ, माझ्याबरोबर असं काहीतरी घडतंय की जे मला नाही कळत. आणि हे बघ, जेव्हा आम्ही मंदिरात त्या दिवशी गेलो होतो तर गुरुजींनी पूजेसाठी पाणी आणण्यासाठी सांगितलं होतं. तेव्हा मात्र मला पाणी आणण्यासाठी खाली जायचं नव्हतं, तरी सुद्धा मला तेथे कलश सापडला. तो पाण्याने भरलेला होता. सेम तसा कलश होता की जसा माझ्या हातामध्ये तो कलश होता, अगदी तसा सेम. आणि आता हेच बघ ना, अगं मी जो काही सूर्य आहे त्याने नारळावरती हर्ट काढलं होतं, कारण हा नारळ अक्षयने शोधावा म्हणून. बरं, अक्षयने नारळ सापडला, अक्षयने नारळ सुद्धा शोधले, पण अगं तो नारळ तर हा नव्हता. आणि अगं त्या नारळावरती हर्ट होतं, परंतु ते वेगळं कोणीतरी काढलेलं होतं आणि अक्षयला तर असं वाटतं की ते हर्ट मीच काढलेलं आहे म्हणून, आणि मी तर असं लिंबाच्या रसाने काही हर्ट वगैरे काढलेलं नव्हतं. त्यावर आता नैना म्हणते की अगं तू काय बोलतोस. तर माही म्हणते की हो मी तसंच बोलते, माझ्यासोबत असंच होतंय, मला ते सुद्धा नाही कळत. अगं हे बघ नैना, अगं अक्षय मला हे सुद्धा म्हणाला की तू लिंबाने तो हर्ट काढला ना, लिंबाच्या रसाने, तू नक्की आपली जी काही जुनी स्ट्रिक आहे ती यूज केली ना. त्यावर आता नैना म्हणते की अगं हे कसं शक्य आहे आणि ही जी काही त्यांच्यामधील स्ट्रिक आहे ती फक्त रमालाच माहिती असेल. तेव्हा आता माही म्हणते की एक्झॅक्टली, परंतु आता नैनाच्या डोक्यात विचार येतो. ती म्हणते की अगं माझी बाई, मग हा नारळावरती लिंबाने रसाने हार्ट कोणी काढला असेल बरं. त्यावर आता माही घाबरते. माही म्हणते की नैना, अगं मला तर वेगळीच भीती वाटते आणि त्यामुळे मला असं वाटतं, आणि दीर्घ श्वास घेते कारण ती खूप घाबरलेली असते. आणि परत शांत रीतीने ती नैनाला सांगते की हे बघ, मला तर असं वाटतं रमाचा नक्की काहीतरी आत्मा आहे आणि त्या आत्म्याची ही पॉवर आहे जी मला आणि अक्षयला भेटवायचा प्रयत्न करते. तेव्हा आता हे ऐकून नैनाला तर खूप असं हसायला येत असतं. त्यावर आता नैना म्हणते की अगं माही, आत्मा वगैरे काही नसतं, तू काही कसा विचार करतेस ग. आणि नैनाला आता ही एक प्रकारची गंमतच वाटते. नैना खूप असे हसत असते. तर आता माही पुन्हा अगदी सिरियसली म्हणते की नैना, अगं हा जोक नाही, तू हसू नकोस, मी तुला सिरियसली सांगते, आय एम सिरियस, मला खरंच भीती वाटते. सतत मला असं वाटत राहतं की रमा नक्की माझ्या आजूबाजूला आहे आणि मला खरंच खूप भीती वाटते. तेव्हा आता नैना सुद्धा विचारत पडते आणि माही लगेच नैनाला तो नारळ आहे तो नारळ दाखवते आणि त्यावर जो हर्ट आहे तो सुद्धा दाखवते. त्यानंतर आता इकडे माहीची अशी अवस्था बघून जे वकील साहेब आहे तर ते आता अगदी आश्चर्याने पाहत असतात. तर माही म्हणजे आपली रमा वेगळंच काहीतरी असं ओरडत असते. तिला असं वाटत असतं की नक्की काय झालं असेल आणि ती दारू वगैरे पिते की काय आणि स्वतःची तिने अशी अवस्था करून घेतली की काय, म्हणून आता ह्या वकील लोकांना संशय आलेला असतो. तेव्हा आता अथांग सागर अथांग पाणी असं काहीतरी ती आता हे नशेमध्ये बरचळत असते, बोलत असते आणि सर्वजण आता तिच्याकडे पाहत असतात. परंतु नील आणि जे काही देविका आहे तर त्यांनी तिच्यासोबत हे असं जे काही वागायला तिला भाग पाडलेलं असतं, तिच्याबरोबर तिची ही अशी अवस्था करून ठेवलेली असते. प्रॉपर्टी हडपण्यासाठी आता हे लोक हिच्याशी असं वागतात आणि त्यात म्हणजे माही म्हणून आपली ही रमा असते तेव्हा मात्र आता जे काही आता रमा बोलत असते ते कुणाला काही त्याचा अर्थ कळत नसतो. ती अगदी कवितेत हे सर्व बोलत असते आणि परत ती उठते आणि आता परत ती नशेमध्ये खाली पडते. आणि आता हे वकील साहेबांना असं वाटतं की नक्की आता ही दारू पिते आणि तिने स्वतःची अशी अवस्था करून घेतलेली आहे
तेव्हा मात्र आता ही सर्व मराठीत बोलत असते। तर वकील साहेब विचारतात की हिचं हे मराठी इतकं चांगलं कधीपासून झाले, कारण आता माही तर कायम इंग्लिशमध्ये बोलत असते आणि आता ही आपली रमा ही तर सगळं काही अगदी मराठीत बोलत असते, म्हणून त्यांना थोडासा संशय येतो। देविका आणि नील जे काही नाटक करायचे असते ते तर अगदी परफेक्ट करत असतात, जसं त्यांना हिची इतकी काळजी आहे तर तसं ते दाखवतात। माहीची अवस्था एकदम अशी बिकट झालेली असते। तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रंगपंचमीचा सण असतो। अक्षय तर इतका खुश झालेला असतो की हॅपी होली आणि तो अगदी रंग उधळून देतो। त्यानंतर आता इकडे हा नील धावतच येत असतो आणि तेवढ्यात मात्र कारण माही आहे तर ती इकडे आपल्या घरात नटून थटून बसलेली असते आणि इकडे मात्र जी काही आपली खरी रमा आहे तर मित्रांनो, खरी रमा आज अक्षयच्या हाताने तो कलर लावण्यासाठी धावतच येते आणि योगायोग असा होतो कारण ती नीलपासून आपला जीव वाचवण्यासाठी पळत असते आणि ती अक्षयला येऊन धडकते आणि अक्षयच्या गालाचा रंग तिला लागतो। तर आपल्या रमाला इतका आनंद होतो, ती आपल्या अक्षयला ओळखते आणि अक्षयला सुद्धा आता लगेच इतका आनंद होतो आणि तो म्हणतो की खरंच माझ्या गालाचा पहिला रंग माझ्या रमालाच लागणार। तेव्हा दोघेही इतके खुश होतात। अक्षय आता पुढे धावत असतो आणि पुढे मात्र आता त्याला माही दिसते, कारण आता माहीच्या गालाला रंग नसतो। तर अक्षय म्हणतो की अगं मी तर आत्ताच तुला रंग लावला। माही म्हणते की कधी। तेव्हा आता अक्षयला संशय येतो की नक्की त्याने कुणाच्या गालाला रंग लावला असेल, कारण त्याने आपल्या रमाच्या गालाला रंग लावलेला असतो। होळीच्या दिवशी, रंगपंचमीच्या दिवशी आपले रमा आणि अक्षय शेवटी एकत्र आलेले असतात। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।